काय चाललंय? बाळाचं आवरावरी. अगं म्हणाली आज मी काय करणार आहे माहितीये का तुला? काय? मिसळ. अरे वा, मुगाची मिसळ. होय का? हा मुगाची. हा जरा थोडी वेगळी. आपल्याला तर कोल्हापूरला जायची गरज नाही. कोल्हापुरी स्टाईल करूया, तडका मारून आज. तडका तशी करू मिसळ. चला. मिसळसाठीचं ग्रेव्ही करायची. त्याच्यासाठी आलं, लसूण, खोबरं भाजले ते गॅसवर डायरेक्ट भाजायचे ते. कांदा आहे, टोमॅटो साधारण मोठा आहे कांदा आहे. हा टोमॅटो आहे तो शिजवून घेतलाय थोडा मी, आणि मिरची पूड आहे. हे बघा आता हे आपण आहे ना ग्रेव्ही तयार करतोय. ही वरून घ्यायला असते बरं का ग्रेव्ही, म्हणजे मिसळीसाठी आपण आज डायट मिसळ करतोय. आता हा कांदा परतून घ्यायचा. ही वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही आहे बरं का. आता तुला दाखवते कसं करायचं. कांदा जरा भाजायचा थोडा आणि ते ग्रेव्ही तयार करून घ्यायची. परतून झाला हा असा थोडा लालसर जराशी झाला काढायचा लगेच. करकरीतपणा कमी आला पाहिजे. मिक्सरला लावायचं. आता आलं, लसूण, कांदा, टोमॅटो हे सगळं आपण वेगवेगळ्या मिक्सरला लावून घेतोय. म्हणाली आपण आता ग्रेव्ही बनवायला लागलोय. त्याच्यासाठी 1 चमचा ते 1.5 चमचा म्हणजे हा पळी असती तेलाच्या भांड्यात, ती 1 ते 1.5 पळी घालायचं तेल. कांदा घातल्यानंतर जरा भाजीला दुसऱ्या गोष्टी ऍड करता येतात. कांदा थोडंसं चांगलं फ्राय करायचं. ही ग्रेव्ही वरनं घ्यायला करतोय आपण दुकानामध्ये. कोल्हापुरी मिसळ त्यातला हा एक प्रकार आहे. ह्यात आपण घरचेच मसाले ऍड केले, बाकी काही जास्त घालणार नाही. आलं लसूण पेस्ट आपण केलेली आहे ती. टोमॅटो आलं लसूण त्याला आपण चव आणायची. हे भाजते चांगलं, हे फ्राय व्हायला लागले. खोबरं घालूया. हे आपण भाजलं होतं खोबरं. मिसळायचं चांगलं. जितकं छान मिक्स होईल ना तेवढी छान चव येते याला. थोडी यात मिरची पूड घालू. साधारण 1 चमचाभर घातली. छोटा चमचा साखर घातली. साखरेनं थोडस कलर छान येतो, चमक येते, आणि थोडी साखर घालायची. आता हे शिजवायचं चांगलं छान. हा हा काय फुटलाय का मस्त, खूप छान मसाला. आता अजून थोडं ह्यात पाणी घालून शिजवून घेऊ जरा, म्हणजे अजून चांगली मिळून येते आपल्याला हवी. आता ह्यात आपण मीठ ऍड करूया. मूग 1 वाटी भाजून शिजवून घ्यायचे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बटाटा शिजवलेला. आता करायला तेल घातलंय. तेल अजून थोडं घालूया जरा, ह्याला तेल तवंग चांगला आला पाहिजे. आपली मिसळ म्हणजे कोल्हापुरी कट व्हायला पाहिजे. आपण आता मोहरी तडका बसला पाहिजे चांगला खमंग. हिंग, टोमॅटो घालतो ते पण चांगला भाजून घ्यायचं. हळद घालू. लाल मिरची पूड घालायची. अजून थोडी घालूया. हे बघा छान आता तयार करायला लागलं. बस आमटी काय म्हणायचं, पातळ भाजी. पातळ भाजी काही म्हणू शकतो आपण. आता ह्यात तो शिजवलेला ब्रश केलेला असा आपण त्यात ऍड करतोय. मिळून येण्यासाठी याला मदत होते. टेस्ट पण चांगली होती.
आता बघ कसं तेल सुटायला लागलं. हा हा म्हणाली आता गोड खाऊन खाऊन आहे ना कंटाळा आला तर मला. आणि प्रसाद तर असं सकाळीच झालेलं जाताना मिसळ कर. आता खूप दिवस झालं गोड खातोय रोज. कोथिंबीर घालूया जरा. प्रसाद खुश होणार आहे. आणि थोडं आता हे शिजवलेले मूग मटकी किंवा इतर कडधान्य घालून मिसळ करतात. आपण मुगापासून बनवलेली मिसळ बनवतो. हेल्दी मिसळ. आणि ही एवढी चवीला छान लागते म्हणाली, काय सांगायला नको तुला. आपल्या बघणाऱ्या सगळ्या सर्वांना पण आवडेल. ही थोडी आपण केलेली ग्रेव्ही त्यात ऍड करतोय. अजून आपल्याला तर मीठ घालायचंय, साखर घालायची आणि पाणी घालायचं. थोडंसं पाणी घालू आपण एकसारखं करायला. नंतर मीठ साखर घालायची आपल्याला. अजून आपण त्यात मीठ, थोडीशी साखर घालायची. कुठल्याही भाजीत आपण आहे ना साखर ऍड करतो. त्यांना थोडीशी टेस्टला छान वाटतं. म्हणजे प्रत्येक भाजी किंवा प्रत्येक गोष्ट. अजून आपल्याला त्यात आता मीठ घालणार आहे मी. त्याला मापापुरतं अंदाजे घालायचं, ज्याला त्याला कमी जास्त लागतंय. जास्त नाही घालायची, थोडंसं कमी जास्त. अजून थोडीशी मिरची पूड मी घालते पाहिजे त्यामुळं. आता पाणी घालणार आहे आपण. जसं पाणी त्यात वाढेल तसं तसं. आता कलर कसा त्याचा येतोय, तयार होतोय. आला का कलर? मिसळ कशी झाली बघा. आता कोल्हापूरची आठवण झाली. कोल्हापूरला जायची गरज नाही आता, आपण पुण्यातच मिसळ करतोय. वाह, आज मिसळ. वा 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 वा, क्या बात आहे. कोल्हापुरी मिसळ होय आज. बघ किती खाल्ल्यात आपण, त्यातली आवडते का बघ आता. चला मिसळ खाऊया. मग काय प्रसाद मिसळ करायला लागले आज. खरं मला सकाळी वाटत होतं मिसळ खावी म्हणून. मी कानाला म्हणते मिसळ मिसळ. काना मिसळ खाणार आहे का? अजिबात नव्हतं की आज मिसळ खावी म्हणून. काना मिसळ खाणार आहे का? खाईल की तो. सगळं खाणार काना. होय ना. आता मोठा झाल्यावर तुला खाऊन द्यायचा नाही. पातळ भाजी. वा वा वा. आज काय कोल्हापुरी मिसळ झाली. आज कानाने करून दिली मिसळ. म्हणजे प्रसादच्या मनासारखं झालं. त्याला काय पाहिजे ते तुला कळालं म्हणाली. प्रसाद ये बाळा. शेवटी कट 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 राहिलाय. कट घालाय शेवट. तर मला हवा तेवढा. शी झाली मिसळ. झाली कोल्हापुरी मिसळ. आता घ्या खायला.